अगेन प्यारवाली लव्ह स्टोरीच्या सेटवर आपण आहोत आणि इथे आपल्याला एक वेगळ्या ढंगात समीर धर्माधिकारी भेटत आहेत. अगदी सोफिस्टिकेशन कोट आणि ह्या लुक ऐवजी हा एक वेगळा कोट त्यांनी सध्या घातलेला आहे. काय नाही, टाय नाही घातला, फक्त हा कोट आहे, हा शर्ट आहे, हा टाय आहे म्हणून हा छान कम्फर्टेबल कपडे जे मला आयुष्यभर घालायला आवडतील आणि मजा येते. यू नो, प्यारवाली लव्ह स्टोरी इज अ ग्रेट एक्सपिरियन्स, अमेझिंग एक्सपिरियन्स. ह्या चाळीतलं काय कॅरेक्टर आहे की हॉकी स्टिक आहे, गाण्याची एंट्री ही तुम्ही अगदी अशी धमासान केलेली आहे, तर काय कॅरेक्टर काय नाही, या हॉकी स्टिकने खेळतात पण हे मला माहीत नाही ॲज पर द कॅरेक्टर. तर याचे ॲप्लिकेशन्स आम्ही वेगळ्या पद्धतीने ठरवलेले आहेत आणि कोणाची हिंमत होत नाही आपल्या एरियामध्ये येण्याची. आणि एवढं करून पशा दादा नाही आहे, पशा भाई आहे, पण हप्ते घेत नाही. तर असा माझा गॅरेज आहे माझं, बांदेकर गॅरेज, आपलं चालू होतो. पशा बांदेकर, प्रसाद बांदेकर, सफिस्टिकेटेड. पासपोर्टवर नाव पशा बांदेकर नाही, प्रसाद बांदेकर आहे, प्रसाद विनायक बांदेकर. आणि पण प्रसाद वगैरे म्हटलं तर हा पशा वळून बघणं शक्य नाही आहे. पशा म्हटलं त्याच्या अलीकडे पलीकडे ट्रिपल स्टार हॅशेस लावले तर लवकर वळून बघतो. हे चांगलं होतं, ट्रिपल स्टार हॅशेस. ओके. आणि पशा अमरचा भाऊ देखील आहे असंही आहे. तर काय पहिल्यांदाच आम्ही समीर धर्माधिकारी आणि स्वप्नील जोशी यांची केमिस्ट्री पाहणार आहोत, एक ब्रोमॅन्स पाहणार आहोत का? आणि ही इज अ ब्रो, फंटॅस्टिक, मजा येते. सो ही इज माय यंगर ब्रो and he's fantastic. I'm proud to have a younger brother like him. तुझ्यासाठी हा स्वतःसाठी हा रोल वेगळा आहे की आम्ही तुला नेहमीच अगदी मॉडेल किंवा अशा काहीतरी व्हाईट कॉलर रोलमध्ये पाहिलेलं आहे. हो या, आणि आता भाईच्या रोलमध्ये पाहणार होता. तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स किती वेगळा होता? फंटॅस्टिक. फ्रँकली नवीन कॅरेक्टर्स, नवीन खाऊ हवाच असतो खायला. तर हा एक वेगळा छान खाऊ मिळाला, संजयने दिला म्हणेन. थँक्यू संजय, थँक्स अ लॉट. तर आणि मजा येते एक वेगळं काहीतरी. 20 दिवस आता संपतील आमचे, कधी संपले असं होतं. ह्याला आज 9 तारीख आहे असं झालं आहे. ते नाही तर युजली आउटडोअर्समध्ये अरे यार और 4 दिन आहे, अरे एकच दिवस राहिला, असं एक थोडीशी ही नॉस्टॅल्जी आयुष्यभर राहील ती प्यारवाली लव्ह स्टोरीची. आणखी एक प्रश्न, आम्ही सध्या उर्मिलासोबत तुला नाचताना पाहतोय आणि तुला नाचतानाही मी पहिल्यांदाच पाहतोय, तर तोही एक्सपिरियन्स वेगळाच आहे. तर काय कसं, म्हणजे मला कोणी नाचवायलाच तयार नव्हतं इतक्या वर्ष. युजे माझा जुना मित्र म्हणला मी एक्सपेरिमेंट करतो चायला, पण थँक्स युजे टू हॅव्हिंग अ कॉन्फिडन्स इन मी. आणि मजा येते. अच्छा, म्हणजे डान्स करण्याचा एक्सपिरियन्स पहिलाच होता का? म्हणजे मी नाचलो यापूर्वी, प्रत्येक गणपतीत नाचायचो. तिथे फॉर्म्युलेशन नव्हतं, तिथे युजे सांगायचं नाही की असं कर रे जरा बरं दिसेल. तिथे आपल्याला बरं वाटतं ते करायचो. आणि सिस्टमाइज मी केलेलं आहे, पण नाही फार मंडळींनी तुम्ही बघितलं नाही मला नाचताना. तर एक वेगळा सरप्राईज असेल फॉर मी अँड फॉर यू ऑल्सो. नक्की. तर सर्वात जास्त डान्ससाठी टेक नाही, मी आता करतोय, तुम्ही चला माझ्यावर, जस्ट रेकॉर्ड इट. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.